नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाचं मराठी किचनमध्ये। अनारसे बनवायचं म्हटलं की नेहमीचा त्रास काय असतो? तांदूळ भिजवणे, वाळवणे, पीठ तयार करणे, हे सगळं खूप वेळ खाऊ वाटतं। पण आज आपण बनवणार आहोत अगदी 15 मिनिटात झटपट अनारसे रेसिपी। त्यासाठी तांदूळसुद्धा भिजवायची गरज नाही। जी रेसिपी बनवायला सोपी आहे पण चवीला तितकीच पारंपरिक आणि अस्सल। चला तर बनवूया झटपट अनारसे रेसिपी। झटपट अनारसे करण्यासाठी 1 वाटी तांदळाचे पीठ आणि त्याच वाटीने पाऊण वाटी गूळ खिसून घेतलेला आहे। आपल्याला हे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। यामध्येच आपल्याला हा गूळ सुद्धा घालायचा आहे। आणि मी 1 केळ घेतलेला आहे। तर केळ आपल्याला पूर्ण लागणार नाही, त्याचे 3 ते 4 काप आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। आणि आता आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। हे पीठ मी छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता असं ओलसर असं झालेलं आहे, छान झालेलं आहे आपलं पीठ तयार। तर आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊया। मी या ठिकाणी हे जे पीठ घेतलं होतं ते रेशनच्या तांदळाचं घेतलेलं होतं। तुम्ही कोणतेही तांदळाचं पीठ घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला लहान 2 चमचे दूध घालायचं आहे। जास्त घालायचं नाही, सुरुवातीला 2च चमचे घालायचे आहे। आणि हे आता आपल्याला व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आहे। हे बघा 2 चमचे दुधामध्येच आपलं पीठ छान असं मळलं गेलेलं आहे आणि एकदम मऊ असं झालेलं आहे। हे पीठ आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे। तर याच्यावरती झाकण ठेवून हे 15 मिनिटं असंच ठेवूया। 15 मिनिटं झालेले आहेत आणि हे पीठ मी छान असं भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे। अजिबात चिरा वगैरे या पिठाला गेलेला नाही। तर आता आपल्याला यातील एक गोळा काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला याचा अनारस तयार करायचा आहे। तर याचा गोळा तयार करून घेऊया। तर पेढ्याच्या आकाराचा मी इथे गोळा तयार करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याचा अनारस करायचा आहे। तर तुम्हाला जर जाड पातळ कसा अनारस हवा आहे त्यानुसार तुम्ही याचा गोळा करू शकता। तर यामध्ये आता आपल्याला खसखस घालून घ्यायचे। मी एका वाटीमध्ये तूप आणि एका वाटीमध्ये खसखस घेतलेली आहे। तर याच्यावरती आता आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे। थोडंसं हाताला असं बोटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला या पद्धतीने हा अनारसा थापून घ्यायचा आहे। पारंपरिक पद्धतीने जर अनारसे केले तर खूप वेळ लागतो। अशा पद्धतीने हे झटपट होतात आणि टेस्टी सुद्धा होतात। थोडीशी जाळी कमी पडते पण टेस्ट मध्ये अजिबात बदल होत नाही। अनारसा आपला थापून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता याची जाडी आपल्याला जास्त ठेवायची नाही। जर याची जाडी जर जास्त झाली तर तो पुरीसारखा फुगतो अनारसा, त्याला जाळी पडत नाही। तर आता आपण हा अनारसा तळून घेऊया। अनारसे तळण्यासाठी गॅसवरती मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये हा अनारसा सोडायचा आहे आणि आपल्याला खसखशीची बाजू आहे ती वरती करायची आहे आणि याच्यावरती आपल्याला चमच्याने असे तेल सोडायचं आहे, म्हणजे वरून छान भाजला जातो आणि जाळी सुद्धा छान सुटते। तेलाचं टेम्परेचर आपल्याला जास्त घ्यायचं आहे, कारण जर कमी टेम्परेचरवरती तुम्ही जर अनारसा तळला तर तो फसतो, फिसकटतो आणि एका वेळी आपल्याला तेलामध्ये एकच अनारसा घालायचा आहे। आपल्याला अनारसा हा एकाच बाजूने तळायचा असतो, पलटी करून तो अजिबात तळायचा नाही। तर असा छान सोनेरी रंगावरती आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। तर आपण हा अनारसा काढून घेऊया। अनारसा बघा खूप सुंदर झालेला आहे। तर आता याच पद्धतीने सर्व अनारसे मी करून घेते। आपले सर्व अनारसे तळून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुरेख आलेला आहे, वरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार। तुम्हाला एक मी फोडून दाखवते। तर बघू शकता आतून एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत आपले अनारसे। असे झटपट होणारे अनारसे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।